हॅलो स्टुडंट, टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग ऑन ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट टॉपिकमध्ये आपण कॅन्सरचे काही कॉजेस पाहिले होते, कारणे पाहिले होते. या टॉपिकमध्ये आज आपल्याला शिकायचे या ठिकाणी कॅन्सरला कशा प्रकारे ट्रीटेड केले जात असते. ओके, तर बघा कॅन्सर जो आहे तर तो ट्रीट करण्यासाठी या ठिकाणी सेव्हरल कॉम्बिनेशन ट्रीटमेंटचा यूज केला जाणार आहे किंवा कॉम्बिनेशन थेरपीचाच यूज केला जाणार आहे. अशी एक स्पेसिफिक थेरपी या ठिकाणी कॅन्सरसाठी यूज केली जात नसते. फॉर एक्झाम्पल केमोथेरपी असेल, रेडिओथेरपी असेल, सर्जरी असेल, इम्युनोथेरपी असेल किंवा सपोर्टिव्ह थेरपी असेल, याच्यापैकी या ठिकाणी 2 किंवा 3 थेरपीचा कॅन्सरचं ट्रीटमेंट करण्यासाठी यूज केला जात असतो. ओके, त्याच्यापैकी मोस्ट इफेक्टिव्ह जी थेरपी दॅट इज केमोथेरपी. तर केमोथेरपीच्या बाबतीत जर म्हणलं या ठिकाणी, तर या ठिकाणी केमोथेरपीमध्ये का असते, इन केमोथेरपी सेव्हरल अँटी कॅन्सर ड्रग्स इज यूज. केमोथेरपीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अँटी कॅन्सरियस ड्रग्स जे असतात तर त्यांचा यूज केला जात असतो. आणि हे जे अँटी कॅन्सरियस ड्रग्स आहे दे चेक द सेल डिव्हिजन बाय इनहिबिटिंग DNA सिंथेसिस. हे काय करत असतात, या ठिकाणी सेलमध्ये जे काही सेल डिव्हिजन होत असताना DNA सिंथेसिस होत असते, तर त्या DNA सिंथेसिसला इनहिबिट करायचं काम हे अँटी कॅन्सर ड्रग्स करत असतात. म्हणजे DNAचं सिंथेसिसच झालं नाही तर सेल डिव्हिजन होणार नाही. ओके, त्याच्यानंतर अनादर थिंग जर बघितली आपण तर बघा केमोथेरपी जी इट इज मोर टॉक्सिक टू कॅन्सरियस सेल दॅन नॉर्मल सेल. नॉर्मल सेलपेक्षा केमोथेरपी जी किंवा या ठिकाणी अँटी कॅन्सर ड्रग्स जे तर ते जास्त इफेक्टिव्ह असते. ओके, जसं आपण म्हणणार आहे फॉर एक्झाम्पलसाठी आपल्या ज्या बॉडीमध्ये ज्या काही टी किलर सेल आहेत तर त्या नॉर्मल कॅन्सर सेलला या ठिकाणी किल करत असतात. लक्षात, नॉर्मली कॅन्सर सेलला किल करत असतात. मात्र या ठिकाणी आपण जर समजा या ठिकाणी अँटी कॅन्सर ड्रग्स घेतलं तर ते नॉर्मल जे आपल्या सेल किल करतात कॅन्सरच्या सेलला त्यांच्यापेक्षा फास्ट या ठिकाणी अँटी कॅन्सर ड्रग्स जे तर ते वर्क करत असते. मात्र या ठिकाणी काही डिसएडव्हान्टेजसुद्धा आहे, जसं केमोथेरपी जी तर हिच्यामुळं या ठिकाणी आपले जे हेअर आहे तर ते लॉस होत असतात. एनिमियाचा प्रॉब्लेम पण होऊ शकतो आपल्याला. पण या ठिकाणी काय सांगितलं आहे, बोथ गेट करेक्टेड आफ्टर ट्रीटमेंट इज स्टॉपेड. ज्यावेळीस आपलं ट्रीटमेंट स्टॉप होणार त्यावेळीस पुन्हा या ठिकाणी हेअर येतील आणि एनिमियाचा त्राससुद्धा होणार नाही. मात्र ट्रीटमेंटचा कालावधीमध्ये या ठिकाणी जे हेअर आहेत समजा तर ते लॉस होतील आणि दुसरी थिंग काय सांगितली तुम्हाला, एनिमियाचा त्रास होऊ शकतो. ट्रीटमेंट थांबल्यावर या ठिकाणी हा त्रास होत नाही. त्याच्यानंतर दुसरी ट्रीटमेंट या ठिकाणी दिलेली दॅट इज रेडिओथेरपी. रेडिओथेरपी ही केमोथेरपीचीच एक ॲडिशनल थेरपी आहे आणि या रेडिओथेरपीमध्ये वेगवेगळे जे रेज असतात तर त्यांची बंबार्डिंग केली जात असते. आता कोणकोणते रेज असतात या ठिकाणी, तर तुम्हाला कॅन्सरच्या सेल किल करण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल यूज केले जात असतात. लक्षात, जसं या ठिकाणी कोबाल्ट किंवा इरिडियम किंवा आयोडीन मटेरियल या ठिकाणी यूज केलं जाईल. दीज आर रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. त्याच्यानंतर एक्स रे यूज केले जात असतात, गामा रेज यूज केले जात असतात किंवा चार्ज पार्टिकल या ठिकाणी कॅन्सरियस टिश्यू किंवा सेलला डिस्ट्रॉय करण्यासाठी यूज केले जातात. इथंसुद्धा या ठिकाणी एक लिटल ड्रॉबॅक आहे की काही प्रमाणात कॅन्सरच्या सेलचा सराउंडिंगला असलेल्या ज्या काही नॉर्मल सेल आहे त्या पण डिस्ट्रॉय होण्याचे चान्सेस असतात. ओके, रेडिओथेरपीमध्ये काय सांगितलं मग तुम्हाला की रेडिओथेरपी ही केमोथेरपीचीच एक ॲडिशनल या ठिकाणी थेरपी आहे. रेडिओथेरपीमध्ये या ठिकाणी जे काही रेडिओ ॲक्टिव्ह रेज असतील किंवा रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल असेल त्याचं बंबार्डिंग केलं जात असते कॅन्सरच्या सेलवर आणि कॅन्सरच्या ज्या सेल आहे तर त्यांना किल केलं जात असते. आणि या कॅन्सरच्या सेल किल करत असताना नॉर्मली ज्या सेल आहेत तर त्या नॉर्मल सेलसुद्धा डॅमेज होऊ शकतात. त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे सर्जरी. सर्जरीच्या बाबतीत जर म्हणलं तर या ठिकाणी कॅन्सरियस टिश्यू किंवा सेल किंवा एखादा ऑर्गन असेल तर त्याला कायमचा सर्जिकली रिमूव्ह करून टाकणे. लक्षात, सर्जरी या ट्रीटमेंटमध्ये काय केलं जाणार आहे, एंटायर कॅन्सरियस टिश्यू ऑर्गन और सेल रिमूव्ह बाय सर्जरी. ओके, सर्जरीच्या मदतीनं जो काही कॅन्सरच्या सेलनं अफेक्ट केलेला ऑर्गन असेल, सेल असेल किंवा टिश्यू असेल
त्याला रिमूव्ह करायचं. बऱ्याच केसेसमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे बघा, ब्रेस्ट ट्यूमर असेल किंवा युटेराईन ट्यूमर असेल तर याच्यामध्ये या ठिकाणी सर्जरीचा सगळ्यात जास्त वापर केला जात असतो. लक्षात, ब्रेस्ट ट्यूमर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल किंवा युटेरसचा कॅन्सर झाला असेल तर अशा वेळीस सर्जरी हा एक पर्याय या ठिकाणी यूज केला जात असतो. आणि ट्रीटमेंट म्हणून या ठिकाणी इतर कॅन्सरियस सेलला किल करण्यासाठी सपोर्टिव्ह या ठिकाणी जी काही ट्रीटमेंट असेल तिचासुद्धा वापर या ठिकाणी केला जाणार. म्हणजे काय, तर सर्जरीच्या मदतीने आपण युटेरस किंवा ब्रेस्टला रिमूव्ह करू शकतो. मात्र ज्या काही सेल उरल्या असतील कॅन्सरियस सेल तर त्यांना किल करण्यासाठी इतर ट्रीटमेंटसुद्धा या ठिकाणी सर्जरीमध्ये यूज केलं जात असतं. आता इम्युनोथेरपीच्या बाबतीत जर म्हणलं आपण तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ज्या काही ट्यूमर सेल असतात त्या ट्यूमर सेलला डिटेक्ट करायचं, त्यांना डिस्ट्रॉय करायचं काम कोणाचं आहे, इम्युन सिस्टमचं आहे. लक्षात, इम्युन सिस्टम जी तर ती या ठिकाणी ट्यूमर सेलला डिटेक्ट करते आणि त्यांना डिस्ट्रॉय करत असते. मग या ठिकाणी जो काही पेशंट आहे तर त्या पेशंटला वी गिव्ह राईज substance called biologically responsive modifier such as alpha interferon which active their immune system and help to destroy the tumor. या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला की सिंपली काय म्हणले, ट्यूमर सेलला किल करण्यासाठी आपल्या ज्या इम्युन सिस्टमच्या ज्या काही सेल आहेत तर त्या मदत करतात, त्या डिटेक्ट करतात आणि ट्यूमर सेलला किल करत असतात. मात्र समजा या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कॅन्सरचं सेलचं प्रमाण वाढते, अशा वेळेस आपण त्या व्यक्तीला इम्युनोथेरपीचा वापर केला तर इम्युनोथेरपीच्या मदतीने त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कॅन्सरच्या ज्या सेल आहेत तर त्या कमी होत असतात. जसं या ठिकाणी सिंपली तुम्हाला सांगितले, आपण या ठिकाणी बायोलॉजिकली रिस्पॉन्स मॉडिफायर यूज करू शकतो. हा जो बायोलॉजिकली रिस्पॉन्स मॉडिफायर आहे दॅट इज अल्फा इंटरफेरॉन. अल्फा इंटरफेरॉन जो आहे याचा वापर जर आपण या ठिकाणी इम्युनोथेरपीमध्ये केला तर अशा वेळेस कॅन्सरच्या ज्या सेल आहे तर त्यांना आपण इझिली डिस्ट्रॉय करू शकतो. त्याच्यानंतर लास्ट या ठिकाणी तुम्हाला थेरपी सांगितली ती म्हणजे सपोर्टिव्ह थेरपी. सपोर्टिव्ह थेरपीच्या बाबतीत जर म्हणलं तर या ठिकाणी जे काही कॅन्सरचे सिम्पटम्स असतील, साईड इफेक्ट असतील कॅन्सरचे तर त्यांच्यावर ट्रीटमेंट केली जात असते. आणि या थेरीचा मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, इट इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ कॅन्सर पेशंट. या ठिकाणी ज्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे त्या व्यक्तीचं लाईफची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी सपोर्टिव्ह थेरपी जी तर ती मदत करत असते. आणि ही जी थेरपी तर ही पेशंटचा कंडिशनवर डिपेंड असते. म्हणजे पेशंट कोणत्या लेवलला आहे किंवा पेशंट जो आहे तर त्याची कोणत्या लेवलला ट्रीटमेंट चालू आहे याच्यावर या ठिकाणी ही जी थेरपी तर ही सपोर्ट करत असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी कॅन्सरचे ट्रीटमेंट्स पाहिले. मे बी तुम्हाला 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकते. केमोथेरपी असेल, केमोथेरपीमध्ये आपण या ठिकाणी अँटी कॅन्सर ड्रग्स यूज करत असतो. रेडिओथेरपी असेल, वेगवेगळी या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल किंवा रेजचा या ठिकाणी यूज केला जात असतो. सर्जरी असेल, ज्या ऑर्गनला या ठिकाणी कॅन्सरच्या सेलनं या ठिकाणी इन्फेक्शन केलेले अशा ऑर्गनला सर्जिकली रिमूव्ह केलं जात असते. इम्युनोथेरपी असेल तर इम्युनोथेरपीमध्ये अल्फा इंटरफेरॉनच्या मदतीनं इम्युन सिस्टम जी तर ती ॲक्टिवेट करून कॅन्सरच्या ज्या सेल आहेत तर त्यांना डिस्ट्रॉय केलं जात असते. आणि सपोर्टिव्ह थेरपीच्या बाबतीत जर म्हणलं तर सपोर्टिव्ह थेरपी याच्यामध्ये वेगवेगळे या ठिकाणी कॅन्सरच्या ज्या काही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे किंवा थेरपीज आहे त्या सगळ्यांचा यूज केला जात असतो. आणि या थेरपीचा मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, तर ही कॅन्सरचा पेशंटच्या लाईफची इम्प्रूव्हमेंट करत असते. दुसरी थिंग काय सांगितली तुम्हाला की सपोर्टिव्ह थेरपीमध्ये या ठिकाणी जो काही इंडिव्हिज्युअल आहे ज्याला कॅन्सर झालेला आहे तर त्याची कंडिशनवर डिपेंड करते की ही थेरपी त्याला किती इफेक्टिव्ह आहे. ओके, थँक्यू.